श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला मराठा मूळ असं गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीनुसार या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. उन्हाची झाडांना फुटलेली नवी पालवी अशा चैतन्यमयी वातावरणात हा सण साजरा केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मध्ये गुढीपाडवा कधी आहे, शुभ मुहूर्त काय, या सणाचे खास महत्त्व, त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काय करावे आणि काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्यात आणि अतिशय प्रभावी असा एक उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर रातोरात नशीब चमकून उठेल, दारिद्र्य नष्ट होऊन सोन्याचे दिवस येतील, त्याचबरोबर सुख शांती समृद्धी घराला प्राप्त होईल. तर या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. तर ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि सत्ययुगाला सुरुवात केली. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. याच दिवशी राजा शालिवाहनने शत्रूवर विजय मिळवला आणि याच दिवसापासून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाली. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा काळ असतो. निसर्गातील बदलांचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर अभंग स्नान करावे. दारी गुढी उभारली जाते. बांबूच्या काठीला नवीन वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, साखरेची काठी, फुलांचा हार घालून त्यावर तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो. या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची प्रथा आहे. गूळ, जिरे, ओवा आणि कडुलिंबाची पाने यांचे मिश्रण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते, जी आपल्याला येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तयार करत असते. हा सण आपल्याला चैतन्याचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काय करायचे असते तर सूर्योदयापूर्वी अंगाला उठणे लावून स्नान करावे. त्याचबरोबर या दिवशी हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन वाहन, दागिने, जमीन खरेदी करणे किंवा नवीन व्यवसायांचा श्री गणेश करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. घराच्या मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढावी आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावावे, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि सकारात्मक ऊर्जा येते. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी गरजूंना दान करावे. सूर्यास्त होण्यापूर्वी गुढी आदराने उतरावी. सूर्यास्तानंतर गुढी तशीच ठेवणे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. तर नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदात घालवावा. या दिवशी घरात कोणाशी वाद घालू नये किंवा चिडचिड करू नये किंवा कोणाचा अपमान सुद्धा करू नये. हा एक पवित्र धार्मिक सण असल्याने या दिवशी सात्विक आहारच घ्यावा. मांसाहार किंवा मद्यपानासारख्या गोष्टी टाळाव्यात. पाडव्याच्या दिवशी घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवा. शक्यतो या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नये असे मानले जाते, की यामुळे वर्षभर आर्थिक ओढाताण होऊ शकते. हा सण समृद्धीचा आणि ऊर्जेचा आहे, त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत झोपून राहू नये. आता बघा, हा गुढीपाडव्याचा सर्वात महत्वाचा जो योग आहे तर ते या दिवशी तयार होत आहे. त्यामुळे सर्वार्थ सिद्ध योग तयार झालेला आहे. अमृत सिद्ध योग तयार झालेला आहे. रवी योग तयार झालेला आहे. उत्तरा भाद्रपद नक्षत्र आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी सूर्य आणि चंद्र मीन राशीत एकत्र असतील, जे आत्मिक शांती आणि नव ऊर्जेचे प्रतीक असणार आहे. गुढी उभारणे हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी मध्यम आकाराची बांबूची काठी स्वच्छ धुवून घेतली जाते. नवीन रेशमी वस्त्र किंवा जरीची साडी, शक्यतो लाल, पिवळी किंवा केशरी रंगाची घ्यायची आहे. तांब्याचा किंवा चांदीचा स्वच्छ कलश घ्यायचा आहे. कडुलिंबाच्या पाने, आंब्याची पाने घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात आधी बांबूच्या काठीला स्वच्छ धुवून त्यानंतर काठीच्या वरच्या टोकाला हळदी कुंकू लावून पूजा करा. काठीच्या वरच्या बाजूला नवीन नवीन रेशमी वस्त्र व्यवस्थित बांधा. वस्त्राच्या घड्या नीट बसतील अशा बांधाव्या. वस्त्र बांधलेल्या ठिकाणी कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याचे पाने तोरण एकत्र बांधा. कडुलिंब आरोग्याचे आणि गोड अनुभवांचे प्रतीक आहे. त्यानंतर त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधा. गाठी हे जीवनातील गोडव्याचे प्रतीक मानले जाते. आता या सर्वांवर तांब्याचा कलश उपटा ठेवा. कलशावर आधी बाहेरून हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढा.
तयार झालेली गुढी दाराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला किंवा गच्चीवर जिथे सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी उभी राहावी. गुढी किंचित अशी वाकलेली न ठेवता सरळ उभी करावी. गुढी उभारल्यानंतर तिला गंध, अक्षता, फुले वाहून पूजा करावी. अगरबत्ती ओवाळावी. गुढीला कडुलिंबाच्या पाण्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. तसेच दुपारी नैवेद्यासाठी पुरणपोळीचा बेत देखील तुम्ही करू शकता. गुढी सूर्योदयानंतर लवकरात लवकर उभी राहावी आणि सूर्यास्त होण्यापूर्वी गुढीला हळद कुंकू वाहून नमस्कार करून आदराने उतरावी. गुढी शक्यतो घराच्या प्रवेशद्वारावर उंचीत ठिकाणी लावावी, जेणेकरून ती दुरून दिसेल. गुढी उभारताना आपले मन प्रसन्न ठेवा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी आपण जे काही घरी आणतो त्यातून वर्षभर बरकत मिळते. प्रत्येकालाच सोने चांदी खरेदी करणं शक्य नसतं, पण शासनात अशा काही अल्पमौली पण बहुमौली वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या 5 ते 10 रुपयात मिळतात. तर त्या घरी आणल्याने दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होत असते. तर धने मीठ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये खरेदी करून आणावे. जर शक्य असेल तर या दिवशी मातीची पंती किंवा मातीचं एखादं भांड सुद्धा तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता. त्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत की उद्या गुरुवार आहे, गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी तर उद्या गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही आपल्याला गुढी उभारायची नाहीये, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. तर बघा, नवीन शुभ मुहूर्तांमध्ये केली तर त्याचे चांगलेच फायदे होत असतात. त्यामुळे उद्या गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 7 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे. हा शुभ मुहूर्त असणार आहे. तर सकाळी 7 ते 10:30 पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. या मुहूर्तामध्ये जर तुम्ही गुढी उभारली तर याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल. त्यानंतर बघा, आता राहू काळ कधी असणार आहे, तर उद्याचा राहू काळ हा दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या काळात गुढी उभारायची नाही. आपण गुढी ही सकाळीच उभारत असतो. त्यामुळे बघा, उद्या अमावस्या असणार आहे. अमावस्या ही 7 पर्यंत आहे. त्यामुळे 7 पर्यंत गुढी उभारायची नाही. आपण सकाळी 7 नंतर गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. त्यानंतर जो राहू काळ सांगितलेला आहे त्या राहू काळामध्ये सुद्धा तुम्हाला गुढी उभारायची नाही. तर अशा पद्धतीने आपण जो शुभ मुहूर्त आहे तर तो बघून घेतलेला आहे. कधी गुढी उभारावी कधी नाही हे बघितलेलं आहे. आता गुढी जी आहे तर ती उद्या संध्याकाळी खाली घेत असताना सूर्यास्ताच्या अगोदर ती खाली घ्यायची आहे. सूर्यास्तानंतर गुढी आपण ठेवतो तर त्याचा दोष आपल्याला लागत असतात. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर गुढी ही आपल्याला खाली घ्यायची आहे. त्यानंतर जे तांबा असतो त्या तांब्यामध्ये आपल्याला तांदूळ किंवा जे काही तुमच्याकडे धान्य असत तर ते आपल्याला धान्य जे आहे तर ते दान करायचं असतं. मग तुम्ही ते नंतर कधीही दान केलं तरीही चालू शकतं. त्या तांब्यामध्ये सूर्याच्या किरणांच्या ज्या लहरी असतात ना तर त्या तयार झालेल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा होत असतो. अशा पद्धतीने माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.